नमस्ते सर्वांना. ओके, सर्वांना नमस्ते सर्वांना. गुड इव्हनिंग. चला, खूप महत्त्वाचा टॉपिक आपल्या ठिकाणी आज बघायचा आहे. तर आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येतोय का मला एकदा सांगा. ठीक आहे, सगळं क्लिअर आहे का एकदा चेक करा आणि मला सांगा. ठीक आहे, आपण या ठिकाणी सीटेटच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मराठी भाषा जर तुम्ही घेतलेली असेल तर मराठी भाषेमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक ग्रामरमध्ये विचारले जातात, म्हणजे उतारा आणि कविते खाली जे प्रश्न तुम्हाला येतात, उतारा आणि कविता पेपर भाषा पहिली असेल किंवा तुमची भाषा दुसरी असेल, मराठीची पेपर पहिला असेल किंवा पेपर दुसरा असेल, यामध्ये नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल किंवा त्यांचे उपप्रकार असतील, याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामुळे आपण एक रिव्हिजन बेस होते. कारण नाम, सर्वनाम, विशेषण आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु रिव्हिजन बेसवरती आपण थोडेसे त्याविषयी माहिती आणि त्याखाली जे काही प्रश्न विचारलेले होते पाठीमागे सीटेटमध्ये ते सगळे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत भाग 1 मध्ये. आणि उद्या आपण जे राहिलेले टॉपिक आहेत ते आपण घेऊया. ठीक आहे, आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर मला सांगा. आपण या ठिकाणी सुरू करूया. ठीक आहे, या ठिकाणी बघा, पहिला या ठिकाणी जो टॉपिक आहे नाम, तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात. नाम म्हणजे सर्वांना माहिती आहे एखाद्या वस्तूला आपण जे नाव देतो तर त्याला आपण नाम असं म्हणतो. याच्यावरती डिसेंबर 19 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे. बघा, प्रश्न पहिला. ठीक आहे, ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून राहतो त्या अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुमच्या लक्षात येईल. मला आवाज फक्त व्यवस्थित येतो का मला सांगा. सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? ठीक आहे, ओके. ठीक आहे, तर या ठिकाणी संगणकावर, ठीक आहे, या शब्दाची जात या ठिकाणी विचारलेली आहे. आता संगणक काय आहे आता वर नाही तर संगणक काय आहे नाम येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी, नाम. ठीक आहे, प्रश्न पुढचा. नाम नसलेला पर्याय सुचवा. आता एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला जो प्रश्न आहे जरी साधा सोपा वाटत असला तरी हे जे नसलेलं तुम्हाला दिसेल ना, तर हे कायम लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पुढीलपैकी नाम नसलेला पर्याय सुचवायचा आहे. ठीक आहे, नाविक, क्षितिज, खोळा आणि किनारा. नाम यापैकी कोणतं नाही. त्यामुळे तुमचं नाम सामान्य नाम असेल, विशेष नाम असेल, या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही आता नाम नसलेला पर्याय या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, बघा, आता बघा, जो पहिला ऑप्शन आहे नाविक, ठीक आहे, हे काय आहे? नाम आहे, बरोबर. त्यानंतर क्षितिज हेही नाम आहे, किनारा हेही नाम आहे, म्हणजे नाव कशाच तरी नाव आहे. पण खोळा, तर खोळा हे या ठिकाणी काय आहे? नाम नाही. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी उत्तर येणार आहे. बघा, खूप सोपं या ठिकाणी आहे. खोळा हे नाम नाही. ठीक आहे, चलो प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 3. पुढील शब्दातील नाम नसलेला शब्द ओळखा. बघा, इथे सुद्धा तेच आहे आपण कदाचित नाम फक्त बघू आणि आपण कन्फ्युज होऊ. परंतु इथं कारण खूप हातचे मार्क आहेत या ठिकाणी, हातचे प्रश्न असतात, खूप सोपे प्रश्न असतात. पुढील शब्द नाम नसलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. ठीक आहे, नाम नसलेला. ठीक आहे, आता बघा, तुरा हे नाव आहे कशाचं तरी. ठीक आहे, मोर नाव आहे, पेन नाव आहे, परंतु छटा हे नाम नाही. ठीक आहे, आपला ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, मग ते काहीही असेल, विशेषण असेल, आता हे विशेषण असेल किंवा सामान्य नाम असेल, या गोष्टी असेल, परंतु आपल्याला नाम नसलेला ओळखायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला नामावरती विचारले जाऊ शकतात. एकदम फार साधे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. विशेषतः कवितेमध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, आता नामाचे एकूण 3 प्रकार आहेत ठीक आहे, नामाचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम आहे. आता ह्या तीनही प्रकारावरती प्रश्न विचारले जातात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता विशेष नाम सामान्य नाम नेमकं काय आहे ते थोडक्यात बघा. या ठिकाणी तुमची एक रिव्हिजन होईल की सामान्य नाम की ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान किंवा सारख्या गुणधर्मामुळे, म्हणजे त्यांचा जो गुणधर्म असेल तो एकच असतो, त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा किंवा पदार्थांचा काय होतो आपल्याला बोध होतो, तर त्या नामाला काय म्हणतात सर्वसामान्यपणे सामान्य नाम असं म्हटलं जातं. कुठल्या तरी त्याच्यामधून जातीचा बोध विशेष होत असतो. तर हे सामान्य नामामध्ये जात या ठिकाणी लक्षात ठेवा की कशाची तरी जात असेल, ते प्राण्यांची असेल, वस्तूची असेल, पदार्थांची असेल, याचा बोध या ठिकाणी या नावातून होत असेल तर त्याला सामान्य नाव असं म्हटलं जातं. उदाहरण पर्वत असेल. आता मग याच्यामध्ये पर्वतांची वेगवेगळी नावं असतील, परंतु आपण जनरली तो पर्वत म्हणतो.
त्यानंतर शिक्षक असेल, मग शिक्षकांचे प्रकार त्या ठिकाणी वेगळे असेल. मुलगा असेल, मांजर, पाणी, गाय, दूध आणि शाळा. तर हे काय आहेत पहा सर्वसाधारणपणे पहा सामान्य नाम आहेत. ठीक आहे. आता सामान्य नामावरती पहा प्रश्न बघा. लक्षात ठेवा आपण एकदम डिटेलमध्ये बघत नाही, फक्त वरवरचे बघतोय कारण तुमची ती रिव्हिजन होणार आहे. बाकी तुम्ही वाचू शकता किंवा तुमचा अभ्यास असणारच आहे. ठीक आहे. पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? बघा आता इथं पॉझिटिव्ह प्रश्न विचारलेला आहे. सामान्य नाम यापैकी कोणतं आहे? बघा चौरशनी, सिंहली, प्राकृत की कोंकणी यापैकी तुम्हाला सामान्य नाम कोणतं आहे त्या ठिकाणी ओळखायचं आहे पहा सामान्य नाम. ठीक आहे. सांगा सामान्य नाम यापैकी कोणतं आहे? तर यापैकी बघा जे प्राकृत आहे तर हे सामान्य नाम येणार आहे पण ऑप्शन क्रमांक सी हे सामान्य नाम येईल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. हा प्रश्न पुढचा आहे पहा. पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. सामान्य नाम नसलेला शब्द शोधायचा आहे पहा. पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला बघा हे लक्षात ठेवा. नसलेला हे शब्द आवर्जून वाचायचा आहे पहा. ठीक आहे. सामान्य नाम यापैकी कोणतं नाही? दिवस, माणूस, मधुमेह की मुलगा? आता बघा दिवस, माणूस आणि मुलगा हे सामान्य नाम आहेत. परंतु मधुमेह हे काय आहे पहा विशेष नाम येणार आहे पहा ते एका आजाराचं नाव आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न पुढचा. सामान्य नाम नसलेला इथं सुद्धा पहा सामान्य नाम कोणतं नाही ते सांगायचं आहे पहा. सामान्य नाम यापैकी कोणतं नाही? बघा आता भाषा काय आहे? सामान्य नाम येईल. समाज सामान्य नाम, कृषक सामान्य नाम येईल. परंतु तात्पर्य तात्पर्य हे या ठिकाणी सामान्य नाम नाही. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक भाषा, समाज, कृषक तर हे सामान्य नाम आहेत. तात्पर्य हे सामान्य नाम नाही. ठीक आहे. आपल्याला नसल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक 4. सामान्य नाम असलेला तर हेच लक्षात ठेवायचं असलेला आणि नसलेला इथंच आपण चुकतो 100% चुकतो. ठीक आहे. सामान्य नाम असलेला. आता एक मी सगळ्यांना एक विनंती करतो तुमचे काही जे प्रश्न असतील ना काही काही डाऊट असतील तुमचे सगळ्यात शेवटी आपण 5 मिनिटं देऊया त्यासाठी तुमचे जे काही डाऊट असतील ते शेवटी विचारा मध्ये पण डिस्टर्ब करू नका तुम्हाला तुम्ही स्वतः डिस्टर्ब होऊ नका दुसऱ्यांनाही करू नका आणि पण मलाही करू नका ठीक आहे. कृषक म्हणजे पहा आपण म्हणून शेतकरी म्हणतो ठीक आहे. हा असे तुमचे काही प्रश्न असेल डाऊट असेल ते विचारू शकता परंतु याच्या व्यतिरिक्त प्रश्नाच्या व्यतिरिक्त दुसरे प्रश्न असतील ते शेवटी आपण घेऊया ठीक आहे. कृषक म्हणजे आपण शेतकरी म्हणतो. सामान्य नाम असलेला पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे असलेला ठीक आहे. तर यापैकी पहा पुस्तक हे काय आहे पहा सामान्य नाम आहे. बाकी भिंगरी असेल मोर असेल एरंड असेल हे काय आहेत पहा विशेष नाम येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा. सामान्य नाम नसलेला सामान्य नाम नसलेला विचारलेला आहे पहा. ठीक आहे. सामान्य नाम नसलेला तर यापैकी सामान्य नाम इमान तर इमान हे पहा सामान्य नाम नाही. बाकी गाय सामान्य नाम म्हैस सामान्य नाम कुत्रा हे सामान्य नाम येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए. आता विशेष नाम बघा सामान्य नामचे प्रश्न तुम्ही बघितले अशा प्रकारचे काही असलेले विचारले जातील काही नसलेले विचारले जाईल किंवा कधी कधी तुम्हाला वाक्यामधलं सामान्य नाम ओळखायला सांगितलं जाईल. ठीक आहे. आता विशेष नाम समजून घ्या. विशेष नाम काय रिव्हिजन करूया 2 मिनिटांमध्ये की ज्या नामातून जातीचा बोध होत नसून बघा की सामान्य नामामधून जातीचा बोध होतो बरोबर परंतु विशेष नामामधून जातीचा बोध होत नाही तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो. काय होतो एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो त्या नामाला काय होतो त्या नामाला विशेष नाम असं म्हटलं जातं. उदाहरण काय आहे पहा रामा रायगड गंगा गोदावरी राजेश दिल्ली भीम आणि हिमालय म्हणजे जे आपण नावं ठेवतो ठीक आहे विशेष विशेष नाम असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. विशेष नाम सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. परीक्षेमधले प्रश्न बघा. प्रश्न पहिला पुढील पर्यायापैकी विशेष नाम या ठिकाणी शोधायचं आहे पहा विशेष नाम. यापैकी विशेष नाम काय येणार आहे बघा पान केवडा रातकिडा कीटक
विशेष नाम आपल्याला सांगायचे तर पहा केवडा. केवडा हे काय आहे पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, केवडा आपल्याला एक वनस्पतीचं पहा नाव आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी. बाकी पान असेल, आता मग पान प्रत्येक झाडाची पानं असू शकतात. रातकिडा असेल, मग रातकिडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कीटक असतील, कीटकांचे वेगवेगळे प्रकार, ते सामान्य नाम आहेत. विशेष नाम फक्त केवडा येत असतं. ठीक आहे. प्रश्न पुढचा. पुढील पर्यायापैकी विशेष नाम शोधा. आता तुम्हाला लक्षात ठेवा, विशेष नाम वगैरे असे शब्द येतात की जे आपले वाचनामध्ये बऱ्यापैकी नसतात, कारण ते उतार्यामध्ये विचारलेले असतात आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला ते प्रश्न विचारले असतात. ठीक आहे. तर विशेष नाम या ठिकाणी कोणतं आहे? जहाज, विमान, चंद्र की रस्ता. ठीक आहे. आता बघा, चंद्र काय आहे? हे विशेष नाम आहे, बरोबर. बाकी जहाज असेल, विमान असेल, रस्ता असेल, हे सामान्य नाम येणार आहेत. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा. पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय यापैकी कोणता आहे? विशेष नाम नसलेला. जिराफ आहे पहा, कोवाला आहे, कुंभकर्ण आहे आणि सरीसृप आहे. जिराफ, कोवाला, कुंभकर्ण आणि सरीसृप. आता यापैकी विशेष नाम नसलेला आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे सामान्य नाम यापैकी कोणतं आहे, जे तुमचं उत्तर असणार आहे. बघा, आता जे सरीसृप आहे पहा, सरीसृप. ठीक आहे. सरीसृप हे काय आहे? विशेष नाम नाही, म्हणजे हे पहा सामान्य नाम आहे. ठीक आहे. सरीसृप म्हणजे काय असतं की जे सरपटणारे प्राणी असतात, सरपटणारे प्राणी. ठीक आहे. मग ती सरपटणारे जे काही सगळे प्राणी असतील तर त्यांची एक थोडक्यात आपण म्हणू की जात आहे ते सरीसृप, हे सामान्य नाम आलं. बाकी मग जिराफ हे तुमचं विशेष नाम येणार पहा, कोवाला आणि कुंभकर्ण. कोवाला एक पक्षी असतो, कुंभकर्ण आणि जिराफ, तर हे काय आहे? विशेष नाम येणार. ऑप्शन क्रमांक डी सामान्य नाम आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा. पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता? विशेष नाम नसलेला पर्याय या ठिकाणी आता सांगायचा आहे का? विशेष नाम नसलेला. गृहलक्ष्मी, ग्रंथसंग्रह, गडकरी, श्रीधर यापैकी विशेष नाम कोणतं नाही? तर बघा, यापैकी ग्रंथसंग्रह. ठीक आहे. आता हा काय आहे पहा, ग्रंथसंग्रह हे सामान्य नाम आहे. मग याच्यामध्ये कितीही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथसंग्रह असू शकतात. ग्रंथसंग्रह हे सामान्य नाम आहे. आता गृहलक्ष्मी, गडकरी आणि श्रीधर हे विशेष नाम आहे. हे काय आहेत पहा? विशेष नाम आहेत. ग्रंथसंग्रह हे विशेष नाम नाही, म्हणजे ते सामान्य नाम आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. विशेष नाम यापैकी कोणतं? ठीक आहे. विशेष नाम कोणतं यापैकी? देश, कंकण, पताका, सूर्य. देश, कंकण, पताका, सूर्य यापैकी विशेष नाम कोणतं? प्रश्न क्रमांक 5. तर विशेष नाम यापैकी येणार आहे पहा, सूर्य, जे एक ग्रहाचं नाव आहे. ठीक आहे. ताऱ्याचं नाव आहे किंवा सूर्य. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी. आता बाकी देश असेल, कंकण असेल, पताका असेल, हे काय आहेत पहा? सामान्य नाम येणार आहे. ठीक आहे. सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक डी उत्तर तुमचं येणार आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 6. पुढील पर्यायातील विशेष नाम, इथं सुद्धा विशेष नाम तुम्हाला शोधायचं आहे. प्रश्न पॉझिटिव्ह विचारलेला आहे. कोवाला प्राणी आहे. ओके, कोवाला प्राणी आहे का? ठीक आहे, ठीक आहे. कोवाला. पंकज सर, तुमचा अभ्यास झालाय म्हणून मी म्हणलं तुम्हाला वेळ नको द्यायला. ठीक आहे. पुढील पर्यायातील विशेष नाम कोणतं आहे? तर यापैकी ऑप्शन क्रमांक सी मुंबई. मुंबई हे विशेष नाम आहे. बाकी मैदान, बाग आणि शहर हे काय आहेत पहा? सामान्य नाम येणार आहेत. ऑप्शन क्रमांक सी मुंबई. प्रश्न पुढचा. विशेष नाम असलेला पर्याय कोणता आहे तो सांगायचा आहे पहा. विशेष नाम असलेला. काही असू द्या, ते एक नाव आहे, आपल्याला तेच पाहिजे होतं. काही असू द्या, प्राणी असेल, पक्षी असेल. प्रश्न क्रमांक 7. पिक्चर, देऊळ, पोचम्मा देवी, टॉकीज यापैकी विशेष नाम काय आहे? पुढीलपैकी विशेष नाम असलेला पर्याय, विशेष नाम यापैकी पहा, पोचम्मा देवी. ठीक आहे. तर पोचम्मा देवी हे विशेष नाम आहे, बरोबर. तर पिक्चर, त्यानंतर पहा देऊळ असेल, टॉकीज असेल, हे सामान्य नाम येणार आहेत. बघा, तुमची सामान्य नाम आणि विशेष नाम दोन्हींची या ठिकाणी प्रॅक्टिस होईल. पिक्चर, देऊळ, टॉकीज सामान्य नाम, पोचम्मा देवी विशेष नाम. ठीक आहे. प्रश्न पुढचा. पुढील पर्यायातील विशेष नाम या ठिकाणी शोधायचं आहे का?
विशेष नाम शोधा. प्रश्न क्रमांक 8. विशेष नाम शोधायचं आहे. घर, गाव, श्रावण, फुल. तर यापैकी जे श्रावण आहे पहा, श्रावण काय आहे? एक विशेष नाम आहे. आपण व्यक्तीला वगैरे नाव दिलेलं आहे. ते घर असेल, घर, गाव आणि फुल हे सामान्य नाम येणार आहे पहा, विशेष नाम श्रावण. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. हा, इथं सुद्धा पहा विशेष नाम निवडायला सांगितलेलं आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 9 विशेष नाम निवडा. लक्षात ठेवा, आता हे जे आपण टॉपिक घेतोय ना, नाम आपण घेतोय, सर्वनाम घेतोय, विशेषण घेतोय, यापैकी तुमचा एकही मार्क जायला नको. आपण इथं तर रिव्हिजन घेतोच आहे. तुम्ही घरी सुद्धा तुमच्याकडे पुस्तक असेल त्याची ही प्रॅक्टिस करा. कारण प्रश्न तुम्हाला असे फसवेपा विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळं विशेष नाम यापैकी कोणतं येईल? तर सुजला. ठीक आहे, सुजला हे विशेष नाम येणार आहे ऑप्शन क्रमांक सी. बाकी पालक, मुले आणि आजी हे सामान्य नाम येणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा, विशेष नाम असलेला शब्द सांगायचा आहे. इथे सुद्धा प्रश्न क्रमांक 10 विशेष नाम असलेला शब्द. फूल, पान, झाड, मुंबई. ठीक आहे, फूल, पान, झाड, मुंबई यापैकी आपल्याला विशेष नाम मला असं वाटतं हा प्रश्न डबल झाला का? ठीक आहे, ऑप्शन क्रमांक नाही, डबल नाही झाला. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, डबल नाही झाला, फक्त पर्याय बदललेले आहे. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी विशेष नाम आहे. फूल, पान, झाड हे सामान्य नाम येईल. प्रश्न 11वा. सगळीकडे सीचा ऑप्शन का ठेवलाय? ऑप्शन कुठेही असू द्या हो, सी असेल, डी असेल, आपल्याला ऑप्शन फक्त बरोबर ओळखता आला पाहिजे. विशेष नाम नसलेला शब्द शोधा. विशेष नाम नसलेला. विशेष नाम नसलेला यापैकी विशेष नाम नसलेला कोणता आहे? तर तरुण. ठीक आहे, तरुण हे काय आहे? सामान्य नाम आहे. ठीक आहे, आता बाकी सॉरी, सामान्य नाम नाही येणार, विशेषण येईल. ठीक आहे, बाकी दूध, 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 लोणी आणि इंद्रधनु. ठीक आहे, हे काय आहेत? विशेष नामे. तरुण आपला ऑप्शन आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, विशेष नाम असलेला शब्द शोधा. प्रश्न क्रमांक 12 विशेष नाम असलेला शब्द सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 12 विशेष नाम यापैकी कोणते येईल? ऑप्शन क्रमांक सी. तर हे कर्नाटक. ठीक आहे, विशेष नाम आहे. बाकी समाज, जमीन, भाजी सामान्य नाम येणार. विशेष नाम यापैकी ओळखा. प्रश्न क्रमांक 13. विशेष नाम असलेला. ठीक आहे, यापैकी कोणते विशेष नाम? बाळ, पिंपळ, नदी, फुल. तर यापैकी पहा पिंपळ. ठीक आहे, हे झाडाचं नाव आहे पिंपळ. बाकी बाळ, नदी आणि फुल हे सामान्य नाम येईल. पिंपळ हे विशेष नाम येणार आहे. ठीक आहे, इथे सुद्धा पुढीलपैकी विशेष नाम शोधायचं आहे. विशेष नाम समाज, माणूस, कुटुंब, विश्व. समाज, माणूस, कुटुंब, विश्व यापैकी आपल्याला विशेष नाम शोधायचं आहे. बघा, बरेच जण खूप घाईमध्ये उत्तर देतात. अजिबात घाईमध्ये उत्तर देऊ नका. तुमचे बऱ्याच जणांचे उत्तर चुकतात पहा घाईमध्ये. तर विशेष नाम यापैकी कोणतं येईल? विश्व. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी विश्व हे पहा विशेष नाम येणार आहे. बाकी समाज असेल, माणूस असेल, कुटुंब असेल हे सामान्य नाम आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी. दूध सामान्य नाम दिलंय. कशामध्ये दूध सांगितलं? आपण तरुण सांगितलं ना, तरुण उत्तर आहे ना, ऑप्शन क्रमांक सी. तरुण उत्तर आहे. ते तर खुणामी केलेत पण लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा, विशेष नाम शोधा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 15 विशेष नाम शोधा.
सोनं, थेंब, माणूस, विषय. सोनं, थेंब, माणूस, विषय. विशेष नाम यापैकी कोणतं येईल? तर सोनं. ठीक आहे. धातू, धातूचं एक नाव आहे म्हणून विशेष नाम सोनं येईल. थेंब, माणूस आणि विषय हे काय येईल पहा? सामान्य नाम. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 16. कान कोण, वाळपई, केपे, महादई हे काय आहेत? कानकोण, वाळपई, केपे आणि महादाई हे काय आहेत? विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे? कानकोण, वाळपई, केपे आणि महादई. तर ही पहा सर्व विशेष नाम आहेत पहा. ठीक आहे. हे सर्व काय आहेत पहा? विशेष नाम. ऑप्शन क्रमांक ए. केपे, वाळपई, महादई आणि कानकोण हे विशेष नाम आहेत. ठीक आहे. प्रश्न पुढचा 17वा प्रश्न आहे पहा. शेवटचा प्रश्न विशेष नामांचा. पुढील शब्दातील विशेष नाम कोणतं? यापैकी विशेष नाम कोणतं आहे? फूल, रंग, कीटक, गिलिया. प्रश्न क्रमांक 17. विशेष नाम कोणतं येणार आहे यापैकी? तर ऑप्शन क्रमांक ही गिलिया. बरोबर. हे काय आहे? एका फुलाचं नाव आहे मला असं वाटतंय. बरोबर. तर बाकी फुल असेल, रंग असेल, कीटक असेल हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पाही निखिल कुमार शिंदे सर, बरोबर ते सामान्य नामच आहे, परंतु तो प्रश्न वेगळा आहे. प्रश्न वेगळा आहे तो, असं का करताय? हा, शिंदे सरांचा प्रश्न मिटूया बाबा. आता शिंदे सर झोप नाही लागणार शिंदे सरांना. शिंदे सर हे काय आहे? विशेष नाम नसलेलं आपल्याला विचारलंय ना इथं. बरोबर. हे सामान्य नामच आहे ना. दूध काय आहे? सामान्य नाम. लोणी पण काय आहे? सामान्य नाम. इंद्रधनु पण काय आहे? सामान्य नाम येईल. ठीक आहे. विशेष नाम नसले, सॉरी, एक मिनिट. आय थिंक बरोबर. पण सर जे बोलतायत ना बरोबर आहे. पण या ठिकाणी तुमची बरोबर आहे. पण या ठिकाणी जे उत्तर आहे ना हे दूध येणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. पण इथं मिस्टेक आहे थोडीशी. तरुण हे सुद्धा उत्तर पाहिजे येणार आहे. दोन उत्तर पाहिजे येतील. ए पण येईल आणि सी पण येईल. इथं दोन उत्तर येतील पहा. प्रश्न क्रमांक 11. बरोबर. बरोबर आहे का पहा? ठीक आहे. तरुण पण येणार आहे पहा. दूध पण येईल आणि तरुण पण येईल. तरुण मुलाचं नाव घ्यायचं का आपण तरुण असं म्हणायचं, म्हणजे त्याच्यावरनं सुद्धा थोडंसं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची दोन उत्तरं येतील. पण दूध या ठिकाणी आपलं जास्तीत जास्त करेक्ट येईल पहा. शिंदे सरांचं पहा बरोबर आहे. ठीक आहे. हा, चला आता भाववाचक नाम या ठिकाणी बघा. भाववाचक म्हणजे काय पहा? ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू किंवा दोन्ही उत्तर मी सांगितले पहा. दोन्ही उत्तर इथं बरोबर येतात पहा. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू किंवा व्यक्तीमधील गुण, धर्म अथवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे पहा म्हणतात. ठीक आहे. प्राणी, वस्तू किंवा व्यक्तीमधील जे गुण असतील, धर्म असेल किंवा भाव असेल यांचा बोध होत असेल तर भाववाचक नाम असं म्हटलं जातं. उदाहरण काय आहे पहा? आनंद असेल, उत्तम, चांगला, मनोहरी, हव्यास, अप्रतिम, नवलाई, श्रीमंती, शांतता, मित्रत्व, देवपण, शौर्य, गारवा, फसवेगिरी, आपुलकी, कारुण्य. तर अशा प्रकारचे काही पण शब्द असतील तर ते या ठिकाणी आपण भाववाचक नाम असं त्यांना आपण म्हणत असतो. ठीक आहे.
ठीक आहे, भाववाचक नाम तुम्हाला समजलं. चला प्रश्न क्रमांक 11. बरोबर, पूजा माळे मॅडम बरोबर, अगदी पा बरोबर आहे. तुमचंही बरोबर आहे, शिंदे सरांचंही बरोबर आहे, सगळ्यांच्याच बरोबर आहे. हा, आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचं उदाहरण आहे पहा. आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहेत? भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम की विशेषण नाम? काय आहे पहा, हे भाववाचक नाम आहेत पहा. आनंद असेल, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द भाववाचक नाम येतात. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो पहा भाववाचक नामावरती. यापैकी भाववाचक नाम कोणतं आहे पहा? पुढीलपैकी भाववाचक नाम कोणतं? मराठी पण, कीर्तन, पालखी, भजन यापैकी जे मराठी पण आहे पहा, लक्षात ठेवा मराठी पण हे भाववाचक नाम येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. हा, प्रश्न पुढचा. भाववाचक नाम नसलेला पर्याय पण निवडा. भाववाचक नाम नसलेला पर्याय. प्रश्न क्रमांक 3, भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा पहा. यापैकी निरक्षर, साक्षर, आनंद की साहित्य? बघा, प्रश्न क्रमांक 3, यापैकी भाववाचक नसलेला पर्याय सांगायचा आहे. निरक्षर, साक्षर, आनंद, साहित्य. यापैकी पाहिजे साहित्य आहे. साहित्य, ऑप्शन क्रमांक डी, साहित्य हे भाववाचक नाही. बाकी निरक्षर, साक्षर आणि आनंद हे भाववाचक नाम आहेत. साहित्य हे या ठिकाणी भाववाचक नाम नाही. तर अशा प्रकारचे भाववाचक नाम हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. बाकी तुम्हाला भाववाचक नामाविषयी माहिती मी सांगितलेली आहे. आता सर्वनाम. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे पहा सर्वनाम. सर्वनाम आता कोणकोणते आहेत ते बघा. नामाऐवजी शब्द येतात त्यांना आपण सर्वनाम असं म्हणतो. ठीक आहे. तर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः हे काय आहेत पहा सर्वनाम आहेत. जनरली सर्वनाम आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे काय पहा प्रकार आहेत ते बघा की पुरुषवाचक सर्वनाम असेल, दर्शक सर्वनाम असेल, संबंधित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम हे यात वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु शक्यतो हे जे प्रकार आहेत हे विचारले जात नाहीत, परंतु कदाचित विचारलेही जाऊ शकतात. ठीक आहे. तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय येणार पहा मी, आम्ही, आपण, स्वतः, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या हे पुरुषवाचक येईल. दर्शक सर्वनामामध्ये पहा हा, ही, हे, तो, ती, त्या हे येणार आहे पहा. संबंधित सर्वनाम जो, जी, जे, ज्या. प्रश्नार्थक सर्वनाम कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. कारण म्हणजे प्रश्नामध्ये किंवा आपण म्हणू की एखाद्या वाक्यामध्ये जर प्रश्न विचारला जात असेल एखाद्या शब्दाने तर त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये प्रश्नार्थक वाक्याव्यतिरिक्त म्हणजे जे प्रश्नार्थक जे वाक्य असतील त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जर वापरला कोण आणि काय म्हणजे बघा प्रश्नार्थक वाक्यामध्ये कोण काय हे येणारच आहे, परंतु त्या वाक्याव्यतिरिक्त जर इतर ठिकाणी कोण किंवा काय ही सर्वनामे वापरली जात असतील तर कोणत्या नामाबद्दल वापरलेले आहेत हे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या नाम तिथं आहे परंतु नेमकं कोणत्या नामाबद्दल काय आणि कोण वापरलेलं आहे हे सांगता येत नसेल, आपल्याला समजत नसेल तर त्या कोण आणि काय हे ज्या सर्वनाम आहेत हे जे सर्वनाम आहेत पहा कोण आणि काय त्यांना अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असं पहा म्हटलं जातं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा कोण आणि काय याबद्दल हे आपल्याला थोडंसं ओळखताना थोडंसं अवघड जाऊ शकतं. ठीक आहे. कारण प्रश्नार्थक पण म्हणू शकतो आणि सामान्य किंवा अनिश्चित असं म्हणू शकतो आणि दोनही ऑप्शन त्या ठिकाणी येऊ शकतात. आता इथं उत्तर बघा, उदाहरण बघा की आंबा कोणी खाल्ला ते माहिती नाही. म्हणजे कोणी खाल्ला ही तर आपल्याला नेमकं कोण आहे ते निश्चितच माहिती नाही की तो जो नाम आहे तो कोण असणार आहे हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे या ठिकाणी जो कोण आहे किंवा जो कोणी आहे ना तर हे काय आहे अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम येणार आहे. ठीक आहे. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम येणार याला आपण प्रश्नार्थक म्हणू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा दुसरं उदाहरण आहे की तुम्ही कोणताही प्रश्न विचारा रामाचे उत्तर तयार असते. कोणताही म्हणजे इथे एक निश्चित असा प्रश्न नाही. कोणताही जर प्रश्न या ठिकाणी विचारला तर तो या ठिकाणी काय असणार आहे पहा अनिश्चित सर्वनाम किंवा कोण म्हणजे कोण या ठिकाणी कोणताही किंवा कोण जो आहे तर तो या ठिकाणी काय येणार पहा सामान्य किंवा पहा अनिश्चित येणार आहे पहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे थोडंसं लक्षात ठेवा की प्रश्नार्थक
कोण आणि काय हे प्रश्नार्थकच आहेत, परंतु वाक्य जर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की कोण किंवा काय, समजा कोण रामा असं जरी विचारलं असलं बा कोण रामा, तर राम हे नाम आहे आणि मग कोण त्याच्या आधी आहे, त्यामुळे ते आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणू शकतो. परंतु जे खाली वाक्य सांगितले सामान्य नाम अनिश्चित सर्वनामाचे, त्याच्यामध्ये ते आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपण त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असं म्हणतो. त्यानंतर पहा पुढचा जो प्रकार आहे पहा आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक म्हणजे काय, आपल्या स्वतःविषयीचे, स्वतःविषयी किंवा आपण. तर असे जे काय आपण दोन शब्द वापरतो पहा, स्वतः किंवा आपण, ते आपण स्वतःविषयी वापरतो, तर यांना आपण आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघा मी स्वतः स्वयंपाक केला, मी स्वतः म्हणजे हे काय आत्मवाचक, आपण स्वतः स्वयंपाक केला म्हणजे आत्मवाचक सर्वनाम येणार आहे. त्यानंतर आपले काम आपणच करावे. ठीक आहे, आपले काम काय करावं, आपणच करावं. तर या ठिकाणी आपण हा शब्द पहा आत्मवाचक सर्वनाम येणार आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण पुढचे जे प्रश्न आहेत ते बघूया, जे सर्वनामावरती आधारित असतील. ठीक आहे, प्रश्न पहिला, पुढील पर्यायातील सर्वनाम शोधायचं आहे पहा. आता लक्षात ठेवा, इथं जरी तुमची उजळणी झाली असली तरी सुद्धा एकदा पुस्तक घ्या आणि एकदा पुस्तक वाचून काढा. बरोबर, तो ती त्या दोन्ही ह्याच्यामध्ये येत असतं. पुढील पर्यायातील सर्वनाम यापैकी शोधायचं आहे. तिचं काळीज आभाळ माया. सर्वनाम काय येईल पहा, ऑप्शन क्रमांक ए, तर तिचं हे सर्वनाम येणार आहे. आता हे जरी प्रश्न सोपे असले फक्त निगेटिव्ह पॉझिटिव्ह थोडंसं तिथं बघायचं. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये आपण कदाचित फसू शकतो. पुढीलपैकी सर्वनाम कोणतं, यापैकी सर्वनाम कोणतं. पूजा माळी मॅडम अव्यय आपण घेणार, हा भाग पहिलाच आहे ना, कारण सगळे एकाच ह्याच्यामध्ये शक्य नाही, त्याच्यामुळे पण मी एक भाग त्याचे केले. आपण जे पुढचे जे राहिलेत पहा, क्रियापद असेल, कर्म असेल, तर हे आपण पुढे घेणार पहा, अव्यय असतील. ठीक आहे, ते पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्या होतील. तर यापैकी त्यांनाही काय पहा सर्वनाम येणार आहे, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, एकदाच सगळ्या गोष्टी नको म्हणून मी ते थोडीशी फोडाफोड केली. तेथे झोपाळा होता त्यावर बसून परवाचा पाडे आणि गाणी म्हणायला आम्हाला आवडायची. दिलेल्या पर्यायातून या वाक्यातील सर्वनाम शोधा. या वाक्यातल्या या ठिकाणी सर्वनाम शोधायचं आहे. आता इथून इथपर्यंत वाक्य आहे. तेथे झोपाळा होता त्यावर बसून परवाचा पाडे आणि गाणी म्हणायला आम्हाला आवडायचे. बसून परवाचा आम्हाला आवडायचे. ठीक आहे, यापैकी सर्वनाम सांगायचं आहे पहा. काय आहे सर्वनाम. ठीक आहे, काय येणार पहा या ठिकाणी आम्हाला. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी, आम्हाला हे उत्तर येणार आहे. बरोबर. प्रश्न पुढचा, सर्वनाम नसलेला पर्याय निवडा. सर्वनाम नसलेला. प्रश्न क्रमांक 4, सर्वनाम काय येईल पहा, नसलेला विचारलाय पहा, ऑप्शन क्रमांक सी, तर खत. ठीक आहे, खत. स्वतः, तुला, आपण हे सर्वनाम येतील. कोणाला लागले, कापले, दुखले तर त्यांचा जीव अगदी कासावीस होतो. या वाक्यातील सर्वनाम शोधा. कोणाला कापले, लागले, कापले, दुखले तर त्यांचा जीव अगदी कासावीस होतो. तर यापैकी सर्वनाम कोणतं आहे, तर बघा यामध्ये त्यांचा. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक डी त्यांचा, तर हे या ठिकाणी सर्वनाम येणार आहे, ऑप्शन क्रमांक डी. बरोबर, ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 6, आर त्या जास्वंदीच्या पोषक पाणी घाला रे या वाक्यातील सर्वनाम शोधा. या वाक्याचं सर्वनाम कोणतं आहे, पोराक, जास्वंदीच्या पोराक, पोषकच आहे या ठिकाणी. ठीक आहे, पोषक त्या जास्वंदीच्या पाणी, ऑप्शन क्रमांक बी त्या हे येणार आहे सर्वनाम. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 7,
आम्हालाही वेदना होतात आणि तुम्हालाही वेदना होतात या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? आम्हालाही वेदना होतात आणि तुम्हालाही. आता ह्याच्यामध्ये अधोरेखित पहा आम्हाला आणि तुम्हाला. तर हे शब्द आहेत. हे शब्द काय आहेत? सर्वनाम, नाम, विशेषण, अलंकार. तर हे सर्वनाम आहेत. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए हे सर्वनाम येणार आहे. बरोबर. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 8. आम्ही या शब्दाची जात शोधा. आम्ही या शब्दाची जात शोधा. आत्मवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, अ, अनिश्चित सर्वनाम की प्रश्नार्थक सर्वनाम. आता बघा इथं मला वाटतं फक्त एकदाच असा प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये म्हणजे सर्वनामांचा उपप्रकार विचारला होता. त्याच्यावरती हे प्रश्न होते. या शब्दाची जात सांगायची होती. तर बघा आम्ही हे काय आहे पहा. आम्ही असेल, स्वतः असेल, आपण असेल. ठीक आहे. हे आत्मवाचक आहे. बरोबर? आत्मवाचक आहे. ऑप्शन क्रमांक ए. आम्ही असेल, स्वतः, आपण हे आत्मवाचक आहेत म्हणजे स्वतः संबंधी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा. पुढीलपैकी सर्वनाम कोणतं आहे? सर्वनाम. पाय, सोंड, आपण, जमीन. तर यापैकी आपण ऑप्शन क्रमांक सी हे सर्वनाम येईल. ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. ओके. ठीक आहे. घेऊया. हिंदीचं पण बेसिक ग्रामर घेऊया. हां, विशेषण. आता काय विशेषण हा प्रकार आहे पहा शेवटचा प्रकार या सेशन मधला. ठीक आहे. नामाबद्दल जी विशेष माहिती सांगणारे शब्द असतात त्यांना आपण काय करतो म्हणतो पहा विशेषण थोडक्यात. ठीक आहे. नामाबद्दल कारण हे विचारलं जात नाही परंतु आपल्याला थोडक्यात माहिती असावं म्हणून की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात वाक्यामध्ये त्यांना आपण विशेषण म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये पहा प्रकार आहेत गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. तर हे अ, विशेषणाचे पहा प्रकार आहेत गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. याच्यामध्ये जे गुण विशेषण असेल किंवा त्यालाच पहा गुणवाचक विशेषण असं म्हटलं जातं, की नामांचे गुण. नामांचे झाले पहा. नामांचे गुण किंवा विशेष दाखवतात. म्हणजे जे गुण विशेषण असतात किंवा गुणवाचक विशेषण यांना आपण कशाला म्हणतो, की नामांचे जे गुण किंवा विशेष दाखवतात त्यांना आपण गुणविशेषण म्हणतो किंवा गुणवाचक विशेषण म्हणतो. उदाहरण काय पहा पांढरी टोपी, पिवळी केळी, आंबट कैरी, शूर सरदार, सुंदर मुलगी. आता पांढरी टोपी, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, ही टोपी काय आहे? नाव आहे. तर पांढरा म्हणजे त्याचा रंग आहे म्हणजे गुण दाखवला. तर हे काय गुणविशेष येणार? या ठिकाणी केळी, केळी नाव येईल. तर या ठिकाणी पिवळी काय येणार पहा गुणविशेषण किंवा गुणवाचक विशेषण. यामध्ये आंबट येणार पहा गुण दाखवलेला आहे. या ठिकाणी शूर आहे गुण. या ठिकाणी सुंदर हा गुण आहे. ठीक आहे. बाकी लक्षात ठेवा तुमच्या गुणविशेषण, गुणवाचक विशेषण हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर आता पुढचा आहे पहा प्रकार संख्या विशेषण. आता बघा हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न खूप थोडेसे किचकट विचारले जातात. संख्या विशेषण म्हणजे काय? नामांची संख्या दाखवली. जे काही नाम असेल त्यांची संख्या असते. बघा नामांची जी संख्या असते त्यांना आपण संख्या विशेषण असं म्हणतो. मग याचे प्रकार आहेत 5 प्रकार. गणनवाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण. ठीक आहे. याच्यामध्ये बघा जे गणनवाचक विशेषण गणनवाचक संख्या विशेषण म्हटलं जातं. म्हणजे आपण मोजतो त्याच्यामध्ये 15 असेल, 14, 60, सहस्र, शतक, पाव, अर्धा, दोघे, पाची. ठीक आहे. अशा प्रकारे आपण गणन करण्यासाठी म्हणजे मोजण्यासाठी ही विशेषण वापरत असतो वाक्यामध्ये. म्हणजे नामांची संख्या मोजण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे 15 आपण 15 पेरू म्हणूया, 15 मुलं म्हणूया किंवा समजा 14 कोंबड्या असतील किंवा सहस्र मग त्याच्यामध्ये मग सहस्र काय असेल समजा असेल सहस्र पैसे असतील किंवा सहस्र आपण हत्ती म्हणूया असं काहीतरी किंवा शतक शतक गोट्या म्हणूया किंवा अर्धा किलो दूध म्हणजे त्याच्यामध्ये आपण मोजण्यासाठी हे वापरतो. ठीक आहे. तर हे झालं गणनवाचक संख्या विशेषण. ठीक आहे. कारण याच्यामध्ये थोडंसं उपप्रकार विचारले जातात. आता क्रमवाचक विशेषण हा दुसरा प्रकार आहे. याच्यामध्ये क्रमाने आपण जे म्हणतो पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला अशा प्रकारे पहिला, तिसरा, चौथा, 60वे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो क्रम लावला जातो, क्रम लावण्यासाठी आपण जी काही त्या नामांची विशेषण वापरत असतो क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हटलं जातं. आवृत्तीवाचक म्हणजे काय? रिपिटेशन. आवृत्तीवाचक म्हणजे काय पहा रिपिटेशन. याच्यामध्ये बघा चौपट असेल, दुप्पट असेल, पाचपट असेल, त्रिपट किंवा आपण काय म्हणतो त्याला तिहेरी असेल, द्विगुणित असेल. तर हे जे शब्द आहेत हे आवृत्तीवाचक आहेत म्हणजे या ठिकाणी रिपिटेशन होत असतं नामांचं. ठीक आहे.
त्यानंतर पहा पृथकत्ववाचक म्हणजे वेगवेगळा, या ठिकाणी वेगवेगळं ते नाम आहेत असं दर्शवलं जातं. म्हणजे एक एक आपण काय म्हणतो की मुलांना म्हणतो की एक एकाने बसा, म्हणजे सेपरेटली बसा, किंवा 5-5चा गट करा, 10-10चा एक गट करा, 6-6चा गट करा. अशा प्रकारे आपण जिथं म्हणतो त्या ठिकाणी ते पृथकत्ववाचक किंवा या ठिकाणी वेगवेगळं संख्या विशेषण आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित म्हणजे काय की या ठिकाणी सर्व म्हणजे सर्व, मग याच्यामध्ये तर असं काही निश्चित काहीच नाही, थोडी असेल. ठीक आहे. थोडी भीती वाटते, म्हणजे भीती म्हणजे किती वाटते, थोडी वाटते. इतर इतर मग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे येतील, मग त्याच्यामध्ये हे अनिश्चित आहे, किती ते आपल्याला माहिती नसतं, की इत्यादी असेल. म्हणजे आपण समजा 4-5 शब्द सांगितले, शेवटी आपण इत्यादी म्हणतो, म्हणजे पुढे अजून असणार आहे, त्या ठिकाणी ते निश्चित असं नसतं. तर अशा प्रकारे हे अनिश्चित संख्या विशेषण असतं. तर अशा प्रकारे हे 5 प्रकार आहेत या संख्या विशेषणाचे. हे विचारले जात नाहीत, परंतु त्याच्यामध्ये नेमकं कोणते कोणते प्रकार आहेत आणि नेमके कोणते गणवाचक संख्या विशेषण कोणते, क्रमवाचक कोणते किंवा कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे हे संख्या विशेषण आहे. पुढचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण ज्यामध्ये काय सर्वनामापुढे लगेच सर्वनाम असेल, त्याच्यापुढे लगेच जर नामे आले असतील, म्हणजे सर्वनाम आहे आणि त्याच्या पुढे लगेच नाम आलेलं असेल, तर ती असतात सर्वनामे विशेषण. ठीक आहे. ते काय असतात सर्वनाम विशेषण. उदाहरण तुझी शाळा. नामाच्या पुढे या ठिकाणी काय आलेलं आहे एक सर्वनाम आलेलं आहे नंतर त्यांची गाय, माझे पुस्तक, कोणता गाव, केवढा साप, जसा देश तसा वेश. या ठिकाणी बघा जसा असेल तसा असेल, हे सर्वनामे आलेली आहेत त्यांची असेल, माझे असेल, कोणता असेल आणि केवढा असेल. यांना आपण सर्वनामिक विशेषण असं म्हणतो. ठीक आहे. सर्वनामिक विशेषण. तर अशा प्रकारे हे सर्वनाम आहे. आता याच्यावर जे प्रश्न विचारले आहेत त्या ठिकाणी आपण पाहूया. ठीक आहे. चला प्रश्नांची उत्तरे पाहूया, कारण बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला आहे, त्याच्यामुळे कोणीच लक्ष देत नाही इकडं. आता मी एकटाच आपला बोलत बसलोय. चला, मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. बघा, शब्दाची जात शोधायची आहे. मुद्रण कलेत विलक्षण, तर विलक्षण हा जो शब्द आहे याची जात सांगायची आहे. सर्वनाम आहे, विशेषनाम आहे, क्रियापद आहे की विशेषण आहे? विलक्षण. तर हे विशेषण आहे. विलक्षण काय आहे विशेषण, ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. प्रश्न पुढचा. उभयचर प्राण्यांची झोप ही अतिशय सावध असते. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. हा जो अतिशय शब्द आहे, तर हा शब्द काय आहे, या शब्दाची जात काय आहे? विशेषनाम, विशेषण, संख्या विशेषण, क्रियापद. ठीक आहे, लक्ष आहे. ओके. तर हे विशेषण येणार आहे ऑप्शन क्रमांक बी, विशेषण येईल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा. आजचे विपुल लेखक व प्रवाह यांची मराठी जगात या वाक्यातील शब्दाची जात सांगायला पाहिजे. विपुल हे काय आहे? विपुल लेखक. तर हे विशेषण येणार आहे ऑप्शन क्रमांक बी, विशेषण. प्रश्न पुढचा. संस्कृत आर्यावर्तातील प्राचीनतम भाषांपैकी एक होती. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. प्राचीनतम हे काय आहे प्राचीनतम. विशेषण येणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी, विशेषण. ठीक आहे. प्राचीनतम. विशेषण नसलेला पर्याय सांगायचा आहे प्रश्न क्रमांक 5. विशेषण नसलेला. पहिले 5-4 प्रश्न खूप सोपे होते ना. विशेषण फक्त बघायचं होतं वरती. ठीक आहे. आता यापैकी सांगा विशेषण नसलेला पर्याय. पुण्याई, उंच, उबदार, स्वप्न. तर यापैकी स्वप्न हे विशेषण नाही. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी, स्वप्न हे विशेषण नाही. बाकी पुण्याई, उंच, उबदार
तर ही विशेषण आहेत. ऑप्शन क्रमांक डी स्वप्न. प्रश्न पुढचा. नोबल पारितोषिक मिळवणारे रामन हे पहिले भारतीय आहेत. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात निवडा. पहिले, पहिले भारतीय. तर पहिले, पहिले काय येणार पहा. आता या ठिकाणी म्हणजे उपप्रकार नाहीत, त्यामुळे डायरेक्टली काय पहा विशेषण येईल. बरोबर. जर पहिलं जर आपण म्हटलं तर हे क्रमवाचक विशेषण येईल. जर त्याच्यामध्ये उपप्रकार असेल तर पहा क्रमवाचक विशेषण. परंतु इथं पण डायरेक्टली प्रकार विचारलेला आहे मेन, त्यामुळे ते विशेषण येणार. ठीक आहे. प्रश्न पुढचा. नसलेला पर्याय शोधायचा आहे पहा. विशेषण नसलेला. प्रश्न क्रमांक 7. नसलेला, विशेषण नसलेला. अर्धा, काळा कुट्ट, पायात, पिवळा धम्म. विशेषण नसलेला. तर पायात. ऑप्शन क्रमांक सी पायात हे विशेषण नाही. बाकी अर्धा विशेषण येणार आहे. काळा कुट्ट विशेषण येईल. पिवळा धम्म विशेषण येईल. पायात हे विशेषण नाही. ठीक आहे. प्रश्न पुढचा. पुढील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द शोधायचा पाहिजे. विशेषण नसलेला. भव्यता, सखोल, व्याख्या, सुबक. विशेषण नसलेला. विशेषण कोणतं नाही. तर यापैकी पण व्याख्या हे विशेषण येणार नाही. बाकी भव्यता, सखोल, सुबक हे विशेषण येतील. व्याख्या हे विशेषण नाही. या देवीची दरवर्षी मोठी जत्रा असे. वाक्यातील अधोरेखित शब्द काय पहा. मोठी. मोठी हा शब्द काय. विशेषण, सर्वनाम, भाववाचक नाम, क्रियापद. मोठी. मोठी काय येणार पहा. विशेषण येईल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए विशेषण. आता इथं अजून मोठी आहे ना, या शब्दाचा मला उपप्रकार सांगा. उपप्रकार तुमची प्रॅक्टिस होईल. उपप्रकार कोणता आहे पहा. विशेषणाचा उपप्रकार कोणता. मोठी. कमेंटमध्ये सांगा. प्रश्न पुढचा. विशेषण असलेला पर्याय शोधा. प्रश्न क्रमांक 10 विशेषण असलेला. दांडगा, आयुष्य, अत्तर, काळीज. प्रश्न क्रमांक 10 विशेषण यापैकी कोणतं येईल. तर पहा दांडगा. दांडगा अनुभव असं म्हणतो. बरोबर. तर हे या ठिकाणी विशेषण येणार आहे पहा. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. प्रश्न पुढचा. पुढील पर्यायापैकी विशेषण शोधा. यापैकी विशेषण सांगा. मुले, आई, आजी, पालकत्व. विशेषण यापैकी कोणते येईल. प्रश्न क्रमांक 11. तर यापैकी पालकत्व हे विशेषण येतं. बाकी मुले असतील, आई असेल, आजी असेल, त्या ठिकाणी विशेषण येणार नाही. ऑप्शन क्रमांक डी पालकत्व. ठीक आहे. प्रश्न पुढचा. मुसळधार पाऊस पडत होता. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती पहा. मुसळधार. मुसळधार हा शब्द काय आहे. विशेषण, अलंकार, अव्यय, समास. ते विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक ए विशेषण. ठीक आहे. प्रश्न पुढचा. पिवळे, जर्दाळू, नारंगी झाड यातील अधोरेखित शब्द काय आहेत पहा. जे पिवळे किंवा नारंगी हे शब्द काय आहेत. क्रियाविशेषण, क्रम विशेषण, गणन विशेषण की गुण विशेषण. हा एक उपप्रकार विचारलाय पहा. क्रियाविशेषण, क्रम विशेषण, गणन विशेषण की गुण विशेषण आहे. पिवळे, जर्दाळू, नारंगी झाड.
तेरा ए पण सांगताय डी पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक डी गुण विशेषण आहे बघा. म्हणजे आता बघा बऱ्यापैकी काही जणांना जर समजा नसेल काही गण विशेषण पण म्हणू शकतात किंवा क्रम विशेषण किंवा हे थोडंफार चुकू शकतं. त्यामुळे थोडंसं बारकाईने वाचायचं. कारण एकदा गोल झाला की तुम्हाला तो परत खोडता येत नाही. प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक 14. शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे पहा. मोठे हे काय आहे? आता मगाशी बरेच जण मोठे शब्दाला वेगवेगळं काहीतरी म्हणत होते. आता बघूया तुम्ही काय उत्तर देताय. कोण अनिश्चित म्हणत होतं, कोण काय म्हणत होतं. प्रश्न क्रमांक 14. शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही. तर मोठे हे काय आहे? मी त्यामुळे मुद्दाम तुम्हाला म्हटलं होतं, की मोठे शब्दाची जात कोणत्याही कमेंटमध्ये सांगा. बरेच जणांनी अनिश्चित, निश्चित असं काहीतरी वेगळं पण सांगितलं होतं. तर बघा हे गुण विशेषण पहा. मोठे काय होतं पहा हे गुण विशेषण आहे ना. ऑप्शन क्रमांक बी. बरोबर? गुण विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक बी गुण विशेषण मोठे. बरोबर? गुण आहे ना. कर्ज कसं आहे तर मोठं. ऑप्शन क्रमांक बी आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा. डॅश डॅश स्टंप रवले बाकी ओबडधोबड जागेत खेळ सुरू झाला. वाक्यातील विशेषण कोणतं? आता हे जे वाक्य आहे यातलं विशेषण सांगायचं आहे. रोवले ओबडधोबड जागेत खेळ. प्रश्न क्रमांक 15. स्टंप रोवले बाकी ओबडधोबड जागेत खेळ सुरू झाला. विशेषण यापैकी रोवले ओबडधोबड जागेत खेळ कोणतं येणार आहे? बरोबर. ओबडधोबड. ऑप्शन क्रमांक 1 सॉरी बी ओबडधोबड हे काय येईल पाहिजे विशेषण येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. प्रश्न पुढचा. विशेषण शोधा. प्रश्न क्रमांक 16. विशेषण यापैकी शोधायचं आहे. विशेषण यापैकी काय येणार आहे पहा. निकोप. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे विशेषण येईल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा. मोठी शेपटी हे कशाचं उदाहरण आहे पहा. मोठी शेपटी हे कशाचं उदाहरण आहे पहा. मोठी शेपटी. सर्वनाम, संख्या विशेषण, गणना विशेषण, गुण विशेषण. मोठी शेपटी. सर्वनाम, संख्या विशेषण, गणना विशेषण की गुण विशेषण? निकोप. अंकुश काळे सर ओके. चला प्रश्न क्रमांक 17. काय आहे पहा मोठी शेपटी हे पहा गुण विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक डी गुण विशेषण. ठीक आहे. प्रश्न पुढचा. विशेषण नसलेला पर्याय निवडा पहा. विशेषण नसलेला यापैकी काय नाही विशेषण? डावरा, लहान, केस, मिट्ट यापैकी विशेषण कोणतं नाही? तर केस. ठीक आहे. केस हे पहा विशेषण नाही. बाकी डावरा, लहान, मिट्ट हे विशेषण येतात. भरमसाठ हे काय आहे? प्रश्न क्रमांक 19. भरमसाठ हे काय आहे? संख्या विशेषण, गुण विशेषण, सर्वनाम, क्रियापद. भरमसाठ. प्रश्न क्रमांक 19. भरमसाठ हे काय आहे? संख्या विशेषण, गुण विशेषण, सर्वनाम, क्रियापद. तर
हे गुणविशेषण आहे. ऑप्शन क्रमांक बी गुणविशेषण. ठीक आहे, गुणविशेषण बरोबर सांगताय पा सर्वजण. प्रश्न पुढचा. दुःखाचे रटाळ कथन करणे या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? पहा, रटाळ. रटाळ कथन करणे. तर या वाक्यातील अधोरेखित शब्द म्हणजे जो रटाळ शब्द आहे तो काय आहे? क्रियाविशेषण, गणना विशेषण, गुण विशेषण की क्रियापद? सांगा रटाळ. आपला क्लास रटाळ चाललेला आहे का? 375. अरे वा. संपूया. कंटाळा आला तुम्हाला असं मला वाटतंय. रटाळ काय आहे पहा? गुण विशेषण आहे पहा. ठीक आहे, बरोबर पहा. ऑप्शन क्रमांक सी हे गुण विशेषण आहे. प्रश्न पुढचा. मोठे नाणं मिळत असे या वाक्यातील विशेषण काय आहे पहा? विशेषण सांगा या वाक्यातलं. नाणं मोठे मिळत असे. विशेषण यापैकी काय? नाणे मोठे मिळत असे. मोठे नाणे. तर ऑप्शन क्रमांक बी मोठे. ठीक आहे, मोठे विशेषण आहे. ठीक आहे, प्रश्न पुढचा. गावाकडे गेल्यावर निर्मळ आनंदाच्या ऐवजी तर वाक्यातील अधोरेखित शब्द काय? पहा, निर्मळ हा काय आहे पहा? सामान्य नाम, क्रियापद, विशेषण, सर्वनाम. सामान्य नाम निर्मळ. विशेषण. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी विशेषण. प्रश्न पुढचा. निव्वळ नैसर्गिक साधने महत्वाची असायची या वाक्यातील अधोरेखित काय आहे? तर नैसर्गिक हे काय आहे पहा? तर हे विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक ए विशेषण. तर आता मलाच कंटाळा आला. आता मी संपवतो. आता पुढे काही घेत नाही मी. स्वयंपूर्ण गाव ही आपल्या देशाची ओळख होती. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. स्वयंपूर्ण काय आहे पहा? विशेषण, विशेषनाम, अलंकार, क्रियापद. 387. बाप, 400 पार जाते का आज? स्वयंपूर्ण काय आहे? विशेषण, विशेषनाम, अलंकार, क्रियापद. तर हे विशेषण येईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, इथं आपण थांबूया. तुम्हीही कंटाळलाय आणि मीही कंटाळलो नाही, परंतु प्रश्न संपले आपले. एवढेच पा या ठिकाणी झालेलं आहे. पा फायनल झाली पा पीडीएफ ही. तर उद्या आपण काय करूया पा, जे काय राहिलेले आहेत पा, सगळा जो टॉपिक राहिलेले आहे ते सगळे उद्या घेऊया. ज्याच्यामध्ये अव्यय असतील, कर्म वगैरे असतील त्याच्यावरती प्रश्न येतात, क्रियापद असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, ते आपण उद्या घेऊया. तर लक्षात ठेवा, हे साधं सोपं तुम्हाला दिसतंय, परंतु याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे पण मार्क जातात. साधं सोपं आहे पा, बऱ्याच जणांचे मार्क याच्यामध्ये पा जाऊ शकतात. त्याच्यामुळं याला सिरियसली घ्या. प्रश्न हातचे असतात त्यामुळे पा सिरियसली घ्यायचं. बाकी या ठिकाणी काही विषय नाही. बाकी तुम्ही सर्वजण हुशार आहात. परंतु जर तुमचा एखादा आपण म्हणू की पॅडागॉजीमध्ये मार्क गेला, तर तुमचा इथं मार्क तो फक्त जायला नको, तो भरून निघावा, एवढीच एक अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे आपण हे टॉपिक घेतलेत. ठीक आहे. बाकी मग तुम्हाला उतारा, त्याच्यावरचे प्रश्न या ठिकाणी कसेही येऊ शकतात, परंतु ग्रामर तुमचं बदलणार नाही. ग्रामर तुमचं हेच टॉपिक असू शकतात. एखादा नवीनही टॉपिक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस फक्त थोडंसं लक्षात ठेवा. आता आपण तो जो प्रश्न आहे परत एकदा घेऊया. दुधाचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये तरुण आणि दूध, कारण बऱ्याच जणांचं मीही कन्फ्युज पद्धतीत झालो होतो. मी तरुण पण सांगितलं होतं. तर दुधाचं थोडंसं तर समासाचे प्रश्न नाहीत विचारले जात. म्हणजे काय, तुम्ही उगच जे विचारलं जात नाही ना ते करू नका पा. माझं असं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला जे विचारलं जात नाही ते ते करण्यात काहीच अर्थ नाही ना, काहीच पॉईंट नाही. बरोबर. आता बघा, हा जो दूध शब्द आहे ना, आता इथं आपला प्रश्न काय विचारला की विशेषनाम नसलेला, बरोबर ना, विशेषनाम कोणतं नाही. आता जे दूध आहे ना, तर हे काय आहे पा, सामान्य नाम आहे. बरोबर.
आता लोणी, लोणी काय आहे विशेष नाम येणार आहे आणि इंद्रधनु सुद्धा विशेष नाम येणार आहे. इंद्रधनु विशेष नाम येईल, हे विशेष नाम येईल. आता तरुण जे आहे ना, आता तरुण इथं फक्त कन्फ्युजन असं आहे की तरुण जर समजा तुम्ही कदाचित एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा आपण पण म्हणू शकतो, बरोबर ना, नाव सुद्धा म्हणू शकतो. किंवा समजा मग याच्यामध्ये काही जर म्हणते तरुण म्हणजे युवा, किंवा मग याच्यामध्ये समजा तरुण असेल, लहान असेल, किंवा आपण म्हातारा म्हणूया, तरुण म्हातारा, बरोबर ना. मग त्याच्यामुळे कदाचित हे सुद्धा विशेष नाम येणार नाही, त्यामुळे हे सुद्धा सामान्य नाम येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ए पण येणार आहे, म्हणजे दूध सुद्धा येईल आणि तरुण पण येईल. म्हणजे तुम्ही समजा एखाद्याने तरुण लिहिलेलं असेल तेही तुमचं बरोबर येईल, आणि दूध एखाद्याने लिहिलेला असेल की म्हणजे गोल केला असेल तेही तुमचं या ठिकाणी उत्तर बरोबर येणार आहे. ठीक आहे, दूध आणि तरुण. पहिल्यांदा मी बरोबर फक्त तरुण सांगितलं, परंतु दूध या ठिकाणी सांगायचं विसरलो होतो. ठीक आहे, तर आता ते जे असतात पहा, दूध असेल, तांबे, सोने, साखर, कपडे, तर यांना आपण पदार्थवाचक नामे म्हणतो. पदार्थवाचक हे जे आहेत ना, याला आपण पदार्थवाचक नामे म्हणतो. परंतु जर मराठीमध्ये आपण म्हटलं तर हे विशेष नाम येतं पहा, सॉरी सामान्य नाम येतं, हे सामान्य नाम. दूध काय येतं पहा, सामान्य नाम. ठीक आहे, तर अशा प्रकारे बाकी लोणी, इंद्रधनुनी हे विशेष नाम येणार आहे. ठीक आहे, दोन्ही उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं आपलं झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये मार्क जायला नको, त्यामुळे तुमची रिव्हिजन करा, पुस्तक वाचा. हे जे टॉपिक आहेत हेच टॉपिक येणार तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त जे काही म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना बाकी समास वगैरे किंवा अलंकार, असे प्रश्न विचारले जात नाहीत, येतच नाहीत पहा. कारण तुम्हाला मग याच्यामध्ये आपण जे काही राहिलेले टॉपिक आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द, समार्थी शब्द हे तुम्हाला येतात. परंतु जे टॉपिक आहे ते आपण घेतोय. बाकी समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांना म्हणजे अशा प्रकारे आपण एक्सप्लेनेशन करू शकत नाही तिथं, कारण तुमची शब्दसंपत्ती किती आहे ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं बाकी जे काही आपले टॉपिक आहेत, विशेष नाम असेल, सर्वनाम असेल, हे आपण घेतलेलं आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बाकी तुमचं कर्म वगैरे ओळखणं, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अव्यय आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, ते आपण उद्या घेऊया. ठीक आहे, नाही अलंकार पण येत नाही पा. ठीक आहे, हा तरुण विशेष नाम आहे. हा मी तेच सांगितलं ना, विशेष नाम. तरुण, आता विशेष नाम तर त्याचा अर्थ कसा घेतला त्याच्यावर डिपेंड आहे पहा. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं जर नाव घेतलं तर ते विशेष नाम येणार आहे. ठीक आहे, मग तरुण जर तुम्ही म्हटलं त्या ठिकाणी मग तरुण आपण ते हे पण म्हणतो ना की तो तरुण आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण ते विशेष नाम नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे आपण ते दोन्ही उत्तर इथं देऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपले झालेले आहेत. व्हिडिओ पण शेअर करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, अध्यापन पद्धती घ्या. अध्यापन पद्धती घेतोय आपण. माहीत आहे सर पॅडागॉजी इथे जास्त. 15 प्रश्न पॅडागॉजीचे येतात. 15 प्रश्न तुम्हाला उतार्यावरती आणि ग्रामरवरती. ठीक आहे, टॉपिक तुमचे 2-3च फक्त विचारले. तुम्हाला एक विशेषण येऊ शकतं, किंवा तुम्हाला जे शब्दार्थ आहेत, म्हणजे समजा सामार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. परंतु हे जे टॉपिक आहेत हे करावेच लागतील आपल्याला. उपसर्ग प्रत्यय हे प्रश्न हिंदीला विचारले जातात, इथे तुम्हाला मराठीमध्ये विचारले जात नाही. ठीक आहे, आता हे ते 3 टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा. हे जे तुमचा एक पहिला जो भाग झालेला आहे, उद्या जो भाग असेल त्याच्यामध्ये आपण जे राहिलेले सगळे टॉपिक आहेत ते आपण कव्हर करू, ज्याच्यावरती पाठीमागे प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, त्यामुळं जे म्हणजे 2011 पासून ते आतापर्यंत जेवढे काही प्रश्न, ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे मी इथं घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इतर तुम्ही वेगळं काही वाचत बसू नका, तुमचा टाइम वेस्ट होईल. बाकी तुम्ही ज्या विषयांची तयारी आहे ते करा. ठीक आहे, बाकी जे उद्या राहिलेले टॉपिक आहेत ते सगळे उद्या आपण घेऊया. ठीक आहे, धन्यवाद सर्वांना. सर्वांना गुड नाईट. पेपर ऑफलाईन आहे का ऑनलाईन? तर मग ऑफलाईन पेपर आहे. ठीक आहे, MM सेक्सर उतारा कसा सोडवायचा त्याच्यावरती लेक्चर आहे, ते तुम्ही घेऊ शकता, ते बघू शकता, म्हणजे घेऊ शकता म्हणजे ते बघू शकता. आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, तो बघा. संधी येत नाही पहा, शुभांगी देशमुख मॅडम संधी येत नाही. पूनम देशमुख मॅडम पॅसेज येतात ना, पॅसेज येतोच की, पॅसेज कोण म्हणलं येत नाही, पॅसेज तर येतोच ना. पॅसेजच्या खाली हे प्रश्न असतात ते तुम्हाला सांगतोय. अध्यापन पद्धती येतात, अध्यापन पद्धतीवरती तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात पॅडागॉजीचे. ठीक आहे, समास नाही विचारलं जात, हिंदी मधलं फक्त विचारलं जात. ठीक आहे, पेपर ऑफलाईन आहे, टीचर मास्टर माइंड ऑफलाईन पेपर आहे. ठीक आहे, ऑफलाईन. चला सर्वांना धन्यवाद. सर्वांना गुड नाईट, भेटू उद्या.